मिरज तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ. आज सलग दुसऱ्या दिवशीही मिरज शहरातील गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या कार्यालयासमोर ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मिरज तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. LPG गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची ऑनलाईन नोंदणी बंद झाल्यामुळे ग्राहकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील गॅस पुरवठ्याबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे. तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी गॅस एजन्सी, गॅस गोडाऊनची पाहणी केली आहे आणि यावेळी संबंधित वितरकांनी LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. गॅस कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग बंधनकारक करण्यात आलेली असून एकदा सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसानंतर दुसरा सिलेंडर बुक करता येणार आहे, अशी प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. नागरिकांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच बुकिंग करणे आवश्यक आहे. नागरिकांनी पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीवर गर्दी करू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच गॅसचा साठा करू नये असं आवाहन प्रशासनाने केले. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार मिरज तालुक्यात घरगुती गॅसच्या अनधिकृत वापरावर आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येते आहे. यासाठी दक्षता पथके स्थापन करण्यात आलेली असून हॉटेल, आस्थापना किंवा औद्योगिक कारणास्तव घरगुती गॅसचा वापर होत असल्याचं निदर्शनास आल्यास तपासणी करून सिलेंडर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असं आवाहन तहसीलदार मिरज डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.